नमस्कार. आज सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी की मी जिथं सुरुवात केली कामाला माझ्या त्या कर्मभूमीत माझ्या आज या सगळ्यांच्या हस्ते माझा सत्कार होतोय. स्टेजवर बसलेले माननीय लोक, मुश्रीफ साहेब, उदय सामंत साहेब, पाटील साहेब, माझा अतिशय जवळचा मित्र मोहन जोशी, एक अप्रतिम अभिनेता, निवेदिता सराफ, बोलायलाच पाहिजे मला त्यांना, नाही तर घरी गेल्यावर विचारणं होईल. खरं म्हणजे मला जर थोडं आणखी उशिरा बोलवलं असतं तर चाललं असतं बोलायला. मी काय तसं जास्ती बोलणार नाही आणि जास्ती बोलण्यासाठी वेळही नाही तशी, पण मला थोडं जर उशिरा बोललं असं चाललं होतं. कारण या तिघांची जी लढाई चालली होती इंटरेस्टिंग होती. इकडे जर हे असं बोलतात तर तिकडे काय बोलत प्रश्न पडतो मोठा. म्हणजे अचंबित व्हायला होतं. कसला मी कॉमेडियन हो. माझ्यापेक्षा जबरदस्त विनोद यायला सामंत साहेबांचं मी असं विनोद प्रचूर भाषण मी आजच ऐकलं. काय झालं होतं त्यांना कोणाच ठेवलं तर त्यांचे लोक भेटले म्हणून असेल बोलत. पण बरं झालं असतं. मी नंतर थोड्याने बोललो असतो. मी आनंद घेत होतो मस्तपैकी. पण असं आहे ना, जास्ती आनंद द्यायचा नाही दुसऱ्याला, असं एक ठरवलेलं असतं. आपण त्याप्रमाणे घडलं. पण मजा आली मला त्या ऐकताना. इकडे म्हणजे कुठल्याही पक्षात असो ज्यांना त्याचं काही देणं देणं नसतं, ते त्यांच्या ह्यानी जात असतात, त्यांच्या रिस्पेक्टने बोलत असतात, एकमेकांशी आनंदात राहत असतात. ते आपल्याला इथे आल्यावर कळतं. आणि मी त्यांना असं विनोदी बोलायची इकडे संधी दिली त्याबद्दल मी माझेच आभार मानतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.